कुख्यात दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव सुरू झालेला आहे। जाहीर लिलाव आणि ई लिलावाला सुरुवात करण्यात आलेली आहे। सफेमा कायद्याअंतर्गत आयकर भवनामध्ये लिलाव सुरू आहे। दाऊदच्या संपत्तीचा लिलाव आयकर भवनामध्ये सुरू आहे। जाहीर लिलाव आणि ई लिलाव सुरू करण्यात आलेला आहे। सफेमा कायद्याअंतर्गत आयकर भवनामध्ये हा लिलाव सुरू आहे। कुख्यात दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव सुरू झालेला आहे। जाहीर लिलाव आणि ई लिलाव या दोन प्रकारे या लिलावाला सुरुवात झाली आहे। सफेमा कायद्याअंतर्गत आयकर भवनामध्ये दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव होतोय। आयकर भवनामध्ये हा लिलाव सुरू आहे। दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव होतोय। दाऊदची जी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे त्या मालमत्तांचा जाहीर लिलाव आणि ई लिलाव या दोन पद्धतीनं लिलाव सुरू आहे। आयकर भवनामध्ये लिलावाला सुरुवात झालेली आहे। सफेमा कायद्याअंतर्गत हा लिलाव होतोय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, या संदर्भात काय अधिक माहिती मिळते आहे? लिलाव सुरू झालाय का आणि कुठपर्यंत प्रक्रिया येऊन पोहोचली आहे? अगदी बरोबर श्रेयस, बघायला गेलं तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या मालमत्तांचा जो लिलाव आहे त्याची सुरुवात 2 वाजता झालेली आहे। 2 ते 3:30 असा कालावधी होता। अगदी काही वेळातच आपल्याला लिलावच्या पुढचे जे अपडेट आहेत ते मिळणार आहेत। आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत ते आपल्याला अपडेट देणार आहेत। मुंबईतील चर्चगेट स्टेशन बाजूला आयकर भवन जे आहे या ठिकाणी हे लिलाव चालू आहे। बघायला गेलं तर केंद्र सरकारने दाऊद इब्राहिम यांची पूर्ण मालमत्ता जी आहे जप्त केली होती आणि त्याच्यानंतर लिलावामध्ये काढली। आधी मुंबईमधली जी मालमत्ता होती ती काढली होती आणि आता रत्नागिरी जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील जी आहे ही मालमत्ता आहे जी। 4 मालमत्ता होत्या आणि त्या 4 मालमत्तांची किंमत 19 लाख रुपये इतकी ठेवण्यात आली होती आणि जे सर्वात जास्त बीड लावणार त्यांना ही मालमत्ता मिळणार अशी माहिती आहे। जी, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।